तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार आना, ये दोस्ती हम नहीं। आता आम्ही आलोय हयत पवाले व्हिलेजमध्ये आणि आमचा गेट टुगेदरचा प्रोग्राम आहे. आता तुम्ही बघू शकता इकडे सर्व मुलं मुली इकडे बसलेले आहेत आणि ते खात आहेत समोसा. आता तुम्हाला हे खातात समोसा आणि मला काही समोसा भेटला नाही आणि हा खाता ढोकला. ढोकला 10 रुपये जास्त होईल ढोकला. सगळं झालंय का तिकडं? आणि व्हेज जेवणाची तयारी चालू आहे. सरांनी चालू केलेले ढोकला खायला आणि ते समोसा पण खात आहेत. भरपूर लांब जाईल ना तो, येतील ना रे बाबा. बघा समोसे खाऊन लगेच चिकन मटन आणि व्हेजचं जेवण बनवणार नेलं. संजय 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 नको मला त्यांना दिला एक तू मला घेऊन चालला होता ना. एक बाकी मला दिला ढोकळा घे ना. माझा लिहिलेला आहे. जेवणाची सोय कुठे आहे? आता जेवणाची सोय कुठे गेलेली आहे? आणि स्पॉन्सर आमचे समोसेचे स्पॉन्सर संजय ठाकरे, स्पॉन्सर बाय समोसा. सगळे खात आहेत समोसा. सर्व खात आहेत समोसा. सुस्वागतम 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 सर्वांना माझं परिचय तरी पण देतो मी विजय शंकर पंडित बालू आणि आम्ही सर्वात मनापासून स्वागत करतो. आमचे हारून शेख पण आलेले आहेत. खूप मेहनत घेतलेली त्यांनी या कार्यक्रमासाठी. एकदा त्यांचं स्वागत करा. कारण हारूननी कदाचित पुढाकार घेतला सचिनचा भेटली नसती आणि हा कार्यक्रम आपण साजरा नसता करता आला. त्याच्यासाठी हारून थँक्यू. प्रत्येकाला काय बोलायचं असेल तर तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करू शकता. म्हणजे असं नाव नाही घेणार मी. काय बोलायची मनोगत म्हणजे तुम्ही आता सध्या 23 वर्षानंतर तुम्ही भेटताय. 23 वर्षानंतर तुम्ही काय काय अनुभवलंय किंवा तुम्हाला कोणाची आठवण आली का नाही आली ते खूप वर्ष लागले ना. 23 वर्ष म्हणजे खूप वर्ष झाले म्हणून बोलतो. सर्वांचं स्वागत तर होणारच आहे. त्याच्यासाठी तर आपण इथे जमलेलो आहे. तर मी सर्वप्रथम आता बोलेल आपल्या स्वप्नी लागलेले आहे ना. तर त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे कार्यक्रमासाठी. तर स्वप्नीचं स्वागत करतील आपले मीनाक्षी आगवले. पोटाचा नको घेऊ त्याच्या भरून घे. पोट नको घेऊ. पोट थँक्यू. शाबास.
चालू आहे. सुस्वागतम. तोंडाला लावून दे, तोंडाला लावून दे. जवळ घे. माईक पुढे घे. अतिशय कमी वेळात तुम्ही हा प्रोग्राम आयोजित केला दहावीचे सर्व माझे मित्र आणि मैत्रिणी. आज अतिशय कमी वेळ आहे पण तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंद झालाय. बाकी कार्यक्रमाचा उद्देश काही नाहीये, कदाचित मी त्याचा भाग नसेल, पण भेटणं या एका गोष्टीसाठी मी इथे उपस्थित आहे आणि मला खरंच खूप मनापासून आनंद होतोय. या सगळ्या माझ्या बालमित्रांना मला पुन्हा एकदा बघायला भेटलं. तीच मौज मस्ती, तेच हसणं, तेच बोलणं आणि अजूनही तेच बालपणाचे दिवस आठवते आणि तुमच्यासोबत अनुभवते. खरंच मनापासून मला खूप आनंद होतोय आणि आशा करते की आज जसे आपण भेटतोय असंच पुढेही या त्या निमित्तानं भेटत राहू. दरवर्षी आणि मला यायला नाही भेटलं तर अवश्य भांडा आणि थोडं समजून पण घ्या. मुलासाठी थांबले मी. फोटो काढ. सगळ्यांना द्या ना फोटो काढून. आणि डब्बा भर जातील. मानलं मी नाही उठली, मी चालले तिकडे. सारी काही गाडीत खाईल ना ती खातील गपचूप. नवरा खाणार नाही का? नवरा कोण नाही का? गणेशच्या मनोगत व्हायलाच पाहिजे. गणेशच्या मनोगत व्हायलाच पाहिजे. गणेश सर दोन शब्द बोला. अगोदर गुलाबाचा फुल कशाला घेतो? भेटणार आहे ना तुला. परत तो देतो त्याच्या सुटलेला वगैरे असा. बरोबर. इकडे बघा. इकडे बघ, इकडे. पोट बरोबर आहे. अरे बरोबर. मस्त आहे ना? हा पोट लटकलं मग थोडंसं. असू द्या. कधी आणि कसा पुढे सरकला हे कळलंच नाही. काल परवापर्यंत शिक्षकाच्या धाकाने शांत बसणारे, टिफिनवर ताव मारणारे आपण आज मोठे झालो. जबाबदाऱ्या वाढल्या, आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटांवर फिरवलो. पण या सगळ्यात एक गोष्ट कायम राहिली, ती म्हणजे आपली मैत्री. आज आपण पुन्हा एकदा एकत्र आलोय, जिथून आपण आपल्या स्वप्नांना उंच भरारी घ्यायला पाठवले होते. कधीच काही स्वप्न पूर्ण झाली असतील, काही अजून मार्गी लागत असतील, पण इथे आल्यावर जाणवते खरी संपत्ती हीच आहे. आपलं निखळ नाते, हीच आपली खरी कमाई. आज या क्षणी काळाच्या प्रवाहाने आपल्याला दूर नेलं असलं तरी मनाच्या एका गाभ्यात अजूनही तीच शाळेची घंटा घुमते. तोच वर्ग डोळ्यासमोर उभा राहतोय आणि तीच दंगामस्ती हृदयात पुन्हा जिवंत आहे. गोड गोड मैत्रीला आता जगण्याच्या अनुभवाची झळ लागली असेल. काही नाती दृढ झाली असतील, काही पुसट झाली असतील, पण या पुनर्भेटीत आपले सूर पुन्हा जुळले आहेत. आपल्या बालपणीच्या गमती जमती, लपून छपून केलेली मस्ती, एकमेकांसाठी घेतलेल्या दांड्या, सगळ्या आठवणी आज पुन्हा जिवंत झाल्यात. काही मित्रमैत्रिणी इथे नाहीत, पण तेही आपल्या सोबतच आहेत, आपल्या मनात आणि आठवणींमध्ये. आजचा हा दिवस केवळ भूतकाळ आठवण्यासाठी नाही, तर पुढच्या दिवसांसाठी आहे. पुन्हा भेटू, पुन्हा आठवणी ताज्या करू, आयुष्याला प्रत्येक टप्प्यावर एकमेकांसोबत राहू. कारण आपण मित्र आहोत, फक्त शाळेपुरते नव्हे तर आयुष्यभरासाठी. एक क्षण क्षणभंगूर नाही, कारण मैत्री ही वाऱ्यावर कोरलेली रेग नाही, तर मनाच्या कप्प्यात कोरलेला शिलालेख आहे. आपण पुन्हा भेटू, पुन्हा हसू, पुन्हा ते दिवस जपू आणि पुन्हा एकमेकांसोबत कायम सोबत उभे राहू. मस्त मस्त.
माझा आवाज भरपूर मोठा. विजय पंडित अपमान होईल तू माईक नाही घेतला त्याला नाराज नको. नाही मला नाराज नाही मला रेटिंग करायची सर्वांचे आभार की आपलं 10 दिवसापासून स्वप्न नाही तो आज सक्सेस झालेला आहे. खास करून आपले अरुण शेख, दत्ता, पर स्वप्नील सर्वांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. त्यानंतरच आपलं हे सर्व राहिले. त्यांच्या सर्वांचं अभिनंदन. खास करून म्हणजे 2002 पासून बऱ्याच जणांचे चेहरे पण आपण बदललेत रे मॉकर बदललेत बदललेले. पुन्हा आलं का त्याला येतो मॉकर बदलले त्यानंतर आपण खूप वर्षांनी इथं भेटतो. खूप चांगलं वाटतं कारण प्रत्येक जण आपापल्या जीवनामध्ये एक बिझी शेड्यूलमध्ये आहे. तरी आपण आज दिवस एक वेळ काढून आपण इथे एकत्र झालेलो आहोत. हेच सर्व ऋणबंध आपण प्रत्येक वर्षी आपण एकत्र देऊ. तसेच प्रत्येकाची जर्नी ही वेगळी असते. आता माझी जर्नी म्हणजे मी 10वी नंतर मग 11वी 12वी आपली नेहमी स्कूल झालं. त्यानंतर आम्ही आपल्या शिवलाट कॉलेजला नंतर मग माझं BA पूर्ण झालं. BA नंतर मी MA केलं. पण असं समजत नव्हतं का पुढे काय करायचं. त्यानंतर मग मी MSW केलं, मास्टर सोशल वर्कर. त्यानंतर RD केलं, रुरल डेव्हलपमेंट नंतर मग बऱ्याच स्पर्धा परीक्षेमधून मग जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती झाली. असं करता करता सर्व आता हे आपलं आयुष्य चालू आहे. परंतु ही जी वेळ आहे आता बरेच आता ही फॅट चालू आहे की गेट टुगेदर सर्वांचं पण हे असायला पाहिजे. प्रत्येकाचं गेट टुगेदर हे महत्वाचं आहे. सर्वांनी भेटणं महत्वाचं आहे. आज माणूस हा आपला प्रत्यक्षात भेटत नसला तरी तो मोबाईलद्वारे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भेटत असतो. आज काही बघितलं तर आपण जवळची माणसं दूर होत चालली तरी लांबची माणसं आपण मोबाईलद्वारे आपण एकत्र येतो. हेच महत्वाचं आहे. आणि सर्वांनी इथे एकत्र येऊन आपलं सर्व गेट टुगेदर करतोय. सर्वांचे अभिनंदन करतोय, आभार मानतोय. असे सर्वांनी सक्सेस. अरे वा 2 केले आम्ही उमेदवार. एक नाही एक उमेदवार आरक्षण घ्यायला का घ्या जास्त काही सुरुवात करत नाही मी, सगळ्यांनी केलेलं आहे. आज इथे आली आहे वाटत नाही की माझं लग्न झालंय, मला 2 मुलं आहेत. म्हणजे आता असं फील होतंय की मी शाळेतच आहे किंवा ही मुलं म्हणजे ते दिवस आठवले मला. माहिती नाही का वाईट पण वाटतंय आणि आनंद पण होतोय. दोन्ही गोष्टी आहेत. आनंद याच्यासाठी की आपण एवढ्या 23 वर्षांनी भेटतोय आणि दुःख म्हणजे की पुन्हा कधी भेटू नाही भेटू माहिती नाही. कोणी कसं असेल, कुठे असेल, कोणत्या सिच्युएशनमध्ये असेल. पण आजचा क्षण आणि आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे. प्रयत्न करा सगळ्यांनी की पुढच्या वेळेस असंच सगळ्यांनी परत एकत्र येऊन असाच कार्यक्रम साजरा व्हावा. सगळ्यांनी आत्ता आपण जेवढे उपस्थित आहोत ठीक आहे. अजून तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांना पुढच्या वर्षी, अजून त्याच्या पुढच्या वर्षी चित्रांगणला म्हणजे आपल्याला कळेल. बस चालेल. चित्रांगणला धन्यवाद. स्वागत करते. कमल तुझं खूप लवकर आल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. बस मला एवढंच बोलायचं होतं. नाही सचिनला पण द्या बोलायला. बाकी काय बोलू नको. 2 मिनिटं बोलतो. नाही, एवढं लवकर आली. तू सांग ना, एक लेक्चर नको देऊ. नाही रे दोघंच बाकी कोणी बोलतच नाही. आपण 23 वर्ष म्हणतो. 23 वर्ष हा मोठा काळ आहे की नाही. 23 वर्ष 10वी जेव्हा सोडली तेव्हा आपल्यापैकी भेटत होते. म्हणजे काही बोटावर मोजण्यावेळी दिसत होते नुसते. 12वी पर्यंत काही जोडीला होते. पण जी मैत्री आहे किंवा आपले जे 10वीचे संबंध आहेत ते पूर्ण तुटलेले आपण पाहिजे. मधल्या काळात आठवणी येतातच माणसाला. असं वाटायचं विनायकचं लग्न झालं असेल तरी मग कधी वाटत होतं 2 केली असते.
आहे की नाही? म्हणजे विनायकचाच फॉर एक्झाम्पल दिलेला बरा झाला. विनायक सचिन काय करत तुला बरा असेल? झाला. नाही मग आता संध्याकाळी बसला असेल म्हणजे झाडाखाली वगैरे ते गाव सोडून गेलेलं आहे ना, अशा आठवणी येत होत्या. आणि मला काम करताना कोलठणच शाळा भेटल्यामुळे त्याच्यात 2 मुलं चांगली माझे आवडते विद्यार्थी आहेत तिथे. आणि ते दोन्ही आपल्या मित्रांचे ते दिनेशचा मुलगा एक आहे आणि एक खालच्या पाड्यात सुभाषचा. त्यांच्याकडे मी चौकशी करतो. तो एक परत आठवणी येतात. आता मध्ये आम्ही सहल नेली वरच्या पाड्यामध्ये, त्या मुलांसोबत आम्ही क्रिकेट खेळलो. तर आपण 10वीला ज्यांच्यासोबत होतो त्यांच्यासोबत खेळण्याचा एक चांगला आनंद भेटला. मधल्या काळात थोड्या अडचणीत सचिनला फोन केला, सचिनशी संपर्क झाला. आता विनायक उभा राहिला तर एक चांगलं झालं, पैसे वगैरे उसना मागायला संधी आहे म्हणजे सगळे नाही का, अडचणीला वगैरे बोलला ना तो एक आहे. पोलीस कोण झाला आता? पोलीस कोण नाही? हो ना, मग पोलीस काय नाही बोलतो. नाही मग तिला काही नाही आधी. मी काय सांगत होतो, बोला आधी. आता बोलायला गेलो तर बोलूच देत नाही. आता बोला देत काय नको बोल ना. नाही ना. ठीक आहे, पण आता आपण सगळे एकत्र आलोय, बरं वाटलं. आणि दरवर्षी येत जा, कारण मधल्या काळामध्ये प्रत्येकाचं कुटुंब इथं थोडा ताण असतो काय. आणि माझ्या गावाला या कुठे ते जमेल आहे की नाही, पण मध्ये येत जा. प्रत्येकाला आयुष्यात थोडा ताण असतो. मध्ये सगळे एकत्र आले एक दिवस त्या ताणातून माणूस मुक्त होतो. आणि आपण काय काय करतो हे माहित होतं. तिथे गेल्यानंतर आपल्याला त्यांच्याशी भेटता येतं. आता मी नेहमी वडापावची आठवण आली तर नामदेवकडे जातो आणि बसतो आम्ही दोघे जण गप्पा मारतो. म्हणजे अशा कोण काय करतोय याच्याने बरोबर, तो गप्पा मारतोय ना, तो बोलत नाही, सगळ्यांशी बोलतोय. सचिनचं आणि माझं मधल्या काळामध्ये जरा वाद होते. आम्ही भेटल्यामुळे ते सचिन आपल्या सोबत काही रेशन कार्डचं काम लागलं. डायरेक्ट रेशन कार्डच रेशनिंग कार्ड दुसरी नावं चालतील काढून घ्या. पहिल्यापासून परत माझं सासर नडई, माझं मिस्टर नाव संदीप थोरात आणि मी आता सध्या तोंडी करायला लागलो. माहिती आता काय करते सध्या? आता मी घरीच असते. घरी मग हिची गाडी पहिला फोटो व्हिडिओ पोरीचं नाव चढवायचे. हॅलो फ्रेंड, आता आम्ही गेट टुगेदरसाठी आलेलो आहेत पवाळे इथे. आणि तुम्ही बघू शकता सर्व आता गेम खेळण्याच्या तयारीमध्ये आहेत. तर तुम्हाला गेम दाखवतो, गेम बघा. कुठली गेम आहे तुम्हाला माहिती आहे का? खेळाडू कुठली गेम आहे? कुठली आहे माहित नाही, फक्त बसवलं तुम्हाला. बाकी काय आता बघू पुढं काय करावं. राजेश मित्र आहेस कुठे तू? 12 दिवसात आम्ही किती वेळा येतो बरं. एवढा पैसे कमवतो का? मजाला माणूस म्हणून त्रास देतो. तर हे बघा मित्रांनो, आता सर्व गेम खेळण्याच्या तयारीमध्ये लागलेले तिकडे. आणि कुठली गेम आहे आता ते यांच्यानंच माहिती, खाऊन आपल्याला तर माहिती नाही. मित्रांनो आता गेम होणार आहे स्टार्ट. गेमचा मास्टर माइंड आहे. कोण आहे मास्टर माइंड? आहे मास्टर माइंड. मास्टर माइंड आहे फक्त. आता ते सांगणार आहे कसं सांगतात. चार्जिंग लावले, रमेश चार्जिंग संपली अख्खी. नंबर आहे थांबा मला मॅडम नंबर काढायचा. छोटा कोणतरी अरे ऐका ना.
बोलायला हे नाही होत. तर जो नंबर काढून त्याच्याकडे जो नंबर असेल त्यांनी तो असा फोल्ड करायचा, म्हणजे त्याचा तो नंबर आहे हे समजलं. त्याच्यानंतर आता बक्षिसं कशी, जर सर्वात पहिले आता 3 लाईनचे बक्षीस, ज्याची पहिली लाईन कंप्लीट होईल त्याला बक्षीस, ज्याची सेकंड लाईन कंप्लीट होईल पहिली लाईन कंप्लीट होईल त्यांनी सांगायचं कोणती पण प्रत्येकाला 200 रुपये, ज्याची लाईन कंप्लीट होईल त्याला 200 रुपये. संपलं. 2 कॉर्नर किती नंबर असतील? 4 बक्षीस आहेत. पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन, मधला एक 4 आणि कॉर्नर 4 कॉर्नर बोलतात त्याला, 4 कॉर्नर. समजलं? हे झालं किती? 6 झाले. त्याच्याकडे पैसे किती जमा झाले? 1120, 1220, 1220 झाले ना. नाही मग तसे मला प्राईस द्या. ते सगळे मला द्यायचे, ते सर्व मला द्यायचे, जिंकला कोणी पण तरी. 5 जणांना 6 आहेत ना, 6 आहेत ना, 5 जणांना 5 प्रत्येकाला 200 चालले, आणि जे उरलंय त्याला नंबर 2 निलम काढू का? नाही फोल्ड कर. हा जो आहे ना फक्त फोल्ड कर पाठीमागे. नंबर 34. ओके. तेरा साथ ना छोड़ूंगी. बघा कसं आहे नियमाचा 41 माझ्याकडे हा जो आहे ना मधला, हा झाला बक्षीस. हा जो भेटेल ना मधला, मग माझे झाले. तसं नाही.
फोटो काढणार आहे तेरा दिल मेरा दिल मेरी जान तेरी जान ऐसा गुलाब जान भी खूप सुंदर जेवण आहे. ओके कोळंबी बनवलंय, मटण बनवलंय, गावठी चिकन बनवलंय. खूप छान मज्जा आली. ज्यांनी ऑर्गनाईज केलं माझे मित्र अरुण शेख त्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. खूप छान. फक्त थोडा मटण असताना अजून थोडा बरं वाटलं. राजेश सचिन जेवण खूप छान आहे. जेवण खूप छान बनवलं. गणेशकडे घ्या. सर जेवणाबद्दल काय बोलणार? जेवण एकदम सुंदर आहे. कोंबडे गावठी आहेत. गावठी. गावठी कोंबडे तेव्हा सुंदर लागतात. मस्त आहे. कोळंबी पण मस्त आहे. प्रमाणात खावा जास्त जास्त खाऊ नका. मी खातो मला काही नाही तशी. तू प्रमाणात खा. सांग ना जी जेवणाबद्दल काय सांगशील आता? जेवण खूप छान आहे. ओके खूप छान. अजून अजून काय? म्हणजे माणसाप्रमाणे म्हणजे आमच्या मैत्रीप्रमाणे 2001 नंतर मैत्री मंडळी असंच खाल्लंय. हां मटण मस्त झालंय. अजून छान झालंय. कोळंबी एकदम भारी झाले. जेवणच खूप छान झालेलं आहे. तो मटण नाही का? हे बकऱ्याचं मटण आहे. नाही हो चिकन आहे ना. हो याचं मटण आहे. हे चालेल ना बाबा. पहिले म्हणजे जेवण घेतो. जेवणाबद्दल सांगा काय कसं वाटलं जेवण? व्हेजिटेबल आहेत ना म्हणून. एकदम छान आहे. असं का? छान जेवण बनवलंय. सुनंदा सगळे भेटलेत ना पण जेवण जात नाही. ओके पोट भरलंय. पोट भरलंय ओके असं झालंय. तुमचं? छान छान जेवण आहे. टायमिंग थोडंसं आहे का? साहेब जेवलेले वाटतात. चांगल्या जेवणाबद्दल माहिती द्या थोडीशी. काय काय जेवण बनवलं? मी अजून जेवण छान बनवलं एकदम. मी जेवलो नाही म्हणून. मस्त जेवण बनवलेलं आहे. हां काय काय बनवलं ते सांग. काय काय बनवलं? झुमिंगच आहे हे बघ. हे मटन आहे. हां हे गावठी कोंबड्याचं गावठी चिकन आहे आणि हे कोलंबी. जेवण अतिशय छान झालेलं आहे आणि त्याबद्दल अरुणचे धन्यवाद. अतिशय चांगली अशी सोय केलेली आहे त्यांनी. यम्मी. हो आलं का? नूतन विद्यालय कोलटण सन 2002.
तुझे बीच पड़ जावे दिल में ये तेरी कर कहीं और गुजर ये रातें करना जो तुझी दफा पहली बार कर जावे मैंने नजर तुम्हारी रे पड़ेगा दिल पे भारी रे मैं तो तुझको कर दूं से यार रे मेरा असर तुम्हारी रे बातें बड़ी प्यारी रे तेरे दिल से कर लूं धाव लवकर वादीचा धाव మల్టీప్లెక్స్ లోని ఆడియన్స్ లాగా మౌనం కొన్నగాని అమ్మో లోన దండనగా జరిగిందే నమ్మో దిమ్మ తిరిగిందే మైండ్ సమ్మో खुदा कमाल दे तेरे बादलों को यार हंस रहा है बारिश की जाए यार हंस रहा है बारिश की जाए एक आहे तुला गेली चला एक काढली चला काढली अरे चालू लवकर लगा के पैरों में पायल सजा के घड़ा कसूता लागे सर मन घड़ा कसूता लागे सर घुटे घुटे गाने चला के दिल से होता है बता के घड़ा कसूता लागे सर मन घड़ा कसूता लागे सर अच्छे आता मेरी चाल के दांत तेरी कसूरी मेरी गोदी में दाई टिप टिप बरसा पानी
चाहे मेरी जान तू ले ले, चाहे ईमान तू ले ले, प्यार एक बार तो दे दे, ओ भैया हो हैया। नूतन विद्या